30 वर्षे झाले यड्रावकर बंधू आणि त्यांचे व कैलासवासी शामराव पाटील यड्रावकर यांच्या हातात सत्ता आहे जयसिंगपूर नगरपालिकेची. 40-25 वर्षापूर्वी कैलासवासी माजी खासदार माननीय खासदार बाळासाहेब माने यांच्या प्रयत्नातून आणि माजी नगराध्यक्ष माननीय रवींद्र ताडे यांच्या नगराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यातून जयसिंगपूरमधील अतिक्रमित झोपडपट्टी जे धारक आहेत त्यांना लाईट देण्याचं काम त्या काळामध्ये झालेलं आहे 87-88च्या दरम्यान. तर त्यानंतर एक हाती सत्ता यांच्या ताब्यात आहे. एक हाती सत्ता असताना देखील त्या झोपडपट्टीमध्ये जे राहणारे आमचे बहुजन समाजातील जे नागरिक आहेत, आमचे बंधू भगिनी आहेत, त्यांच्या नागरिक व्यवस्था कोणत्याच त्या प्रमाणात झालेल्या नाहीत. मुळात अंदाजे एक 10-12 वर्षापूर्वी कैलासवासी सारे पाटील साहेब आमदार असताना त्या ठिकाणी माजी उपनायक चंद्रकांत मारुती खामकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शौचालय बांधण्याचा एक प्रोजेक्ट जो होता तो नगरपालिकेला आणि महाराष्ट्र शासनाला दिलेला होता. त्याच वेळेला त्या बंधूंनी आणि त्या काळातल्या काही त्यांच्या सवंगड्यांनी मिळून तिथले शौचालय होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. पण त्यावेळेला चंद्रकांत खामकर असतील आणि माननीय सारे पाटील साहेब असतील यांच्या प्रयत्नातून 10 शौचालय मंजूर झाले, ते आजतागायत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त यांच्याकडं 30-35 वर्ष झाली सत्ता ताब्यात आहेत. त्या माध्यमातून त्यांनी गटारी असतील, लाईट असतील, रस्ते असतील किंवा इतर सुविधा असतील त्या प्रमाणामध्ये त्यांनी तिथल्या नागरिकांना दिलेलं नाही. त्याच पद्धतीनं आपण आता मला प्रश्न विचारला की 2 वर्षापूर्वी त्यांनी प्रॉपर्टी कार्ड संदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा कार्यक्रम घेऊन ते प्रॉपर्टी कार्डाचं वाटप केलं. मुळात महाराष्ट्र शासनाचे जे काही नियम आणि अटी आहेत त्या अटीमध्ये जयसिंगपूर बसतं आहे काय ही पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या विद्यमान आमदारांनी आणि माजी राज्यमंत्र्यांनी ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेचे त्यांना बोलावून जयसिंगपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला. ह्यांच्या दबावाखाली चुकीचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून शाहूनगरमधील काही नागरिकांना वाटण्यात आले. मला मुळात हा पडलेला प्रश्न आहे, ज्या 5 किंवा 7 लोक असतील ज्यांना ह्यांनी प्रॉपर्टी कार्ड दिले किंवा त्यांची नावं दिली, त्यांनी ऑनलाईन आता ह्याची त्यांची नावं द्यावीत, माझी जाहीर मागणी आहे. त्यांनी ती नावं डिक्लेअर करावीत. त्या नावाच्या पद्धतीनं जर प्रॉपर्टी कार्ड निघत असतील तर त्यांचं जाहीर अभिनंदन. पण त्या जे 5 आणि 7च तिथले नागरिक आहेत का, जवळपास 22,000 ते 23,000 मतदान या अतिक्रमण झोपडपट्टीमध्ये आहे. मी समजू शकतो एखादा कार्यकर्ता खोटं बोलला असेल, मी समजू शकतो एखादा नगरसेवक माजी नगरसेवक खोटं बोलला असेल, एखादा आमदारसुद्धा खोटं बोलला असं समजू शकतो. पण महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, पुरोगामी राज्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी येऊन आपल्या हातानं प्रॉपर्टी कार्ड देत असेल आणि ते प्रॉपर्टी कार्ड एका मिनिटामध्ये तिथं खाली त्यांचे जे बगलबच्चे उभारले होते त्या बगलबच्च्यांच्या हातातून लगेच त्या नागरिकांच्या हातातून प्रॉपर्टी कार्ड काढून घेतलं गेलं आणि ते नष्ट करण्यात आलेलं आहे. मग मला सांगा, आज 2 वर्ष झाली, मग त्या 5 किंवा 7 लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं आहे असं त्यांनी तो कार्यक्रम केलेला असं दाखवला. मग ते इतर लोकांच्या किंवा झोपडपट्टीधारकांना ते प्रॉपर्टी कार्ड का त्यांच्या नावावर झालं नाही? म्हणजे हे शुद्ध फसवेगिरी आहे. आणि हे लोक मतं मागायला जातातच कसं काय झोपडपट्टीधारकामध्ये? कुठल्या अनुषंगाने हे लोक मतं मागतात? मला आश्चर्य वाटतं या लोकांचं. त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे की ह्या शासनानंच आता म्हणजे महायुतीच्या शासनानंच आमच्या झोपडपट्टीमधील माझे दलित आहेत, म्हणजे बहुजन समाजाचे लोक आहेत, माझ्या समाजाचे आहेत. मला म्हणजे 18 पगड जातीला छत्रपती शिवाजी महाराजांना आणि फुलेशाह आंबेडकरांना मानणारा माझा वर्ग त्या झोपडपट्टीमध्ये आहे. त्या झोपडपट्टीमधल्या माझ्या बंधूंची त्यांनी शुद्ध फसवणूक केली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे.